लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल, कारण की आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. बहिणींना दिलासा देण्या म्हणून या ठिकाणी 3,000 रुपये 2-2 हप्ते एकत्रितपणे जमा करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला ठरत असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे. राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी यामधून अपात्र केलेल्या आहे. जर तुम्ही पण काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील ह्या 2 निर्णयाचे पालन केले नाही, जर तुम्ही पण या 2 निर्णयाकडे बघून दुर्लक्ष केलं तर आता तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही पण ही 2 घोषणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे 2 नियम आहे तुम्ही पण नियमितपणे पाळावे. ज्या लाडक्या बहिणींनी या 2 नियमांचे उल्लंघन केलं अशा लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही, त्यांना देखील या ठिकाणून बाद केलं जाईल. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट बघू. कोणत्या बहिणी बाद केल्या, कोणत्या बहिणींना दिलासा मिळाला, कोणत्या बहिणींनी कोणते कामे करायचे, आपण पूर्णपणे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न देखील करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून ऐकतात तेही नक्की कमेंट करा. आता या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. रक्षाबंधनच्या आधीच रक्षाबंधनचे 1,500 रुपये आणि येणाऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपयांची रक्कम बहिणींच्या खात्यावरती जमा करा असे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर या 12 जिल्ह्यातील बहिणी आता नाचणार. 3,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावरती आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये कधीही जमा दिसू शकते. त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहे आणि तुम्ही पण जर याच 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा केले जाणार आहे. या ठिकाणी लक्ष द्या. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 12 जिल्हे बघणारच. त्याचबरोबर देखील त्या कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत, ते कोणते कागदपत्रे तुम्हाला काढणं गरजेचे आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रक्षाबंधनसाठी मागच्या वर्षी देखील राज्य सरकारने पूर्णपणे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना, त्याचबरोबर रक्षाबंधनसाठी बोनस 3,000 रुपये असे तुम्हाला पूर्णपणे 3,000 रुपये 2 हप्ते एकत्रितपणे जमा केले होते. अगदी त्याच पद्धतीने या महिन्यातही या रक्षाबंधनालाही तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार, पण फक्त थोड्या अगोदर तुम्हाला रक्कम मिळणार. या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम लवकरात लवकर पडणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते 12 जिल्हे बघू. ज्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आता पडणार आहे. त्यानंतर आपण ते काही महत्त्वाचे कामे बघू. कोणत्या महिला अपात्र होणार ते बघू. जर तुम्ही पण अपात्र होणार असाल तर तुम्ही पण ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर काढा, अन्यथा तुम्हाला पण बाद केलं जाईल. तर चला पूर्णपणे अपडेट बघू. महत्त्वाचे जिल्हे बघू. पहिला महत्त्वाचा बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, बीड जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे, कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. समोरचा नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुमची चिंता आता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण काळजी करायची गरज नाही. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. समोरचा सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुमचा पण जिल्हा सोलापूर जिल्हा असेल तर तुम्हाला पण अजिबात चिंता करायची नाही आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी 3,000 रुपये बहिणींना
मिळणार आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला पण रक्कम मिळणार नाही. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे 2 महत्त्वाची कामे बघू. जर तुम्ही पण ही 2 घोषणांचे पालन केले नाही, जर तुम्ही पण या 2 कागदपत्रे काढली नसेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर काढावे. पहिलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे EKYCचं कागदपत्र. EKYC तुम्ही पण लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला पण या योजनेतून बाद केलं जाईल. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं दुसरं आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. जर तुमचा आधार अपडेट नसेल, आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे. सबस्क्राईब करून टाका.